इनहिबिटर्स कोणत्या धड्यामध्ये आहेत? Adsorption and colloids. शाबाश. त्याचा शेवटचा पाठ आपण आज करूयात. माझ्या इथे स्क्रीनवरती आता मी स्क्रीन शेअर करते 2 मिनिटं. मग आपला जो लेसन आहे PDF बुकची जी आहे समोरती ठेवूया आणि आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. बरोबर आहे, आपण ऍब्झॉर्प्शन आणि कोलॉइड हा लेसन सध्या बघतोय. त्याच्यामधला आपला शेवट म्हणजे कोलॉइड्स हा जो प्रकार आहे कोलॉइड्स हा आपण काल सुरू केलाय. तुम्हाला माझा आवाज येतोय का? हा, ओके. स्क्रीनमध्ये मी दिसते पण आणि आवाज पण येतोय, म्हणजे सगळं ठीक चाललंय. सी, आपण काल झिओलाइट्स वगैरे कोलॉइड्सचे एक्झाम्पल्स हे सगळं बघितलं होतं. आपल्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या प्रिंटिंग मिस्टेक येतात. हे बघा ना, एक्झाम्पलचं स्पेलिंग कसं आलंय, एक्झाम्पल्स. ठीक आहे. सो अशा काही काही मिस्टेक्स आहेत त्या लक्ष ठेवा. म्हणजे आपण नॉट जस्ट वी आर लर्निंग केमिस्ट्री, पण ते इंग्लिशमध्ये येतं. ते इंग्लिश शब्द पण आपल्याला चांगले बऱ्यापैकी कळले पाहिजे. सो विथ दिस मिस्टेक्स वी शुड अंडरस्टँड की अंडरलाईन करून ठेवायची, कोणत्या वेगळ्या रंगाने त्याला मार्क करून ठेवायचं, जेणेकरून कळतं आपल्याला की खरा स्पेलिंग काय. आपल्याला जेव्हा स्वतः लिहावं लागतं पेपरमध्ये तेव्हा अडचण येते. आजकाल फोन आहेत, मोबाईल आहे, त्याच्यात सगळं दिसतं, पण लिहिताना ज्या चुका होतात त्या स्पेलिंग मध्येच होतात. पण हे एक्झाम्पल वगैरे हे सगळे जनरल शब्द आहेत. काही काही केमिस्ट्री रिलेटेड शब्द जिथे वरती बघा ना ऍब्झॉर्प्शन होतं, तिथे त्यांनी ऍब्झॉर्प्शन टाकलं होतं. सो ती प्रिंटिंग मिस्टेक त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. चला, आपण कालच्या दिवशी हा टेबल पण डिस्कस केला होता, टाइप्स ऑफ कोलॉइड्स बेस्ड ऑन फिजिकल स्टेट. नंतर आपण लायोफिलिक आणि लायोफोबिक कोलॉइड्स या 2 गोष्टी बघितल्या होत्या. वन सेकंड, आय वुड लाईक टू टेल यू, मी तुम्हाला काल लायोफिलिक कोलॉइडचं एक्झाम्पल देताना मीठ पाण्यात विरघळतानाचं एक्झाम्पल दिलं होतं, विच इज नॉट अ कोलॉइडल सोल्युशन. दॅट्स अ क्लिअर कट होमोजेनियस सोल्युशन. त्याच्यामध्ये त्या सोल्युशनमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट आणि त्याचे डिझोल्युशन आहे ते कम्प्लीट डिझोल्युशन आहे. ते ह्याचं एक्झाम्पल नाहीये. कोलॉइड्स मधले पार्टिकलची साईज जी असते ती एकदम छोटी किंवा एकदम मोठी अशी नसते, ती अदली मधली साईज आहे. म्हणजेच हे पार्टिकल्स तरंगत पण नाहीत, ते बुडत पण नाहीत, ते अधांतरित असतात. म्हणूनच ते होमोजिनियस फिरत असतात सगळीकडे. होमोजेनाइज्ड म्हणजे सगळीकडे समप्रमाणामध्ये असे ते असतात. कुठेतरी एक पट्टा आहे डार्क, खाली मग पाण्यासारखं दिसते, परत पट्ट्या, असं होत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही दूध बघितलं तर तुम्ही ट्रान्सपरंट ग्लासमध्ये दूध घेतलं तर पूर्णच्या पूर्ण दूध तुम्हाला पांढरं दिसतं. कुठे पांढरं आहे, कुठे कलरलेस आहे, कुठे असं वगैरे होत नाही त्याच्यामध्ये, कारण की ते पार्टिकल्स तिथे इव्हनली स्प्रेड झालेले आहेत. बरोबर. तर लायोफिलिक आणि लायोफोबिक कोलॉइड्स म्हणजे काय हे आपण काल बघितलं होतं. क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड्स याच्यामध्ये आपण हा मुद्दा बघितला होता की आपण कोलॉइड्सचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. मेजरली 3 वेगळ्या पद्धतीने करतो, 3 डिफरंट वेज. पहिलं तर आहे क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड्स बेस्ड ऑन फिजिकल स्टेट. बरोबर आहे. वरच्या टेबलमध्ये आपण बघितलं होतं, हा पण सॉलिड, तो पण सॉलिड, म्हणजे सरफेस आणि वरून ऍब्झॉर्ब होणारा सबस्टन्स. दोघंही सॉलिड आहेत का, दोघंही गॅस आहेत का, दोघंही लिक्विड आहेत का, ही पहिली स्टेज. एक सॉलिड, एक गॅस, एक सॉलिड, एक लिक्विड, दुसरा सॉलिड म्हणजे सरफेस जो आहे तो सॉलिड आणि मग हा पण सॉलिड, अशा परम्युटेशन कॉम्बिनेशनचे टेबल दिलेले वरती. तेच आहेत बेस्ड ऑन दी फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, गॅशियस आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे की ते टाईप ऑफ कोलॉइड कशा पद्धतीचे. त्याची नावं दिलेली आहेत वरती बघा, एरोझोल, जेल, बरोबर, इमल्शन, हे सगळे काय आहेत, फोम, हे सगळे त्यांची नावं आहेत. हे टाइप्स ऑफ कोलॉइड्स आहेत आणि हे कुठे कुठे दिसतात त्याचे एक्झाम्पल्स पण आहेत. दिस इज बेस्ड ऑन दी फिजिकल स्टेट. हे पहिलं क्लासिफिकेशन. दुसरं जे क्लासिफिकेशन आहे दॅट इज बेस्ड ऑन लाइकिंग फॉर द लिक्विड. बरोबर. क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड्स बेस्ड ऑन इंटरॅक्शन ऑर अफिनिटी ऑफ फेजेस. म्हणजेच काय, लायोफोबिक आणि लायोफिलिक. लायो म्हणजे लिक्विड, फोबिक म्हणजे भीती, मी तुम्हाला कालही सांगितलं होतं. सो लायोफिलिक म्हणजे त्याच्याबद्दलचं प्रेम, जे त्या लिक्विडला बरोबर त्याच्याबरोबर जेल होतं, असं लायोफिलिक. लायोफोबिक मध्ये त्याला भीती वाटते, ते लांब लांब राहतात पार्टिकल्स.
बघा फोबिक मीन्स फिअरिंग, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्या डिस्पर्स्ड फेजला आणि आपल्या मीडियमला दोघांनाही एकमेकांबद्दल ॲफिनिटी नाहीये, प्रेम नाहीये, की आपण याच्याबरोबर राहू, चांगलं बॉन्ड बनवू, असं वगैरे काही नाहीये. तू तुझा मी माझा तरी आपण एकत्र आहे, असं असले की ते लायोफोबिक कोलॉइड्स मध्ये येतात. मग त्याचे पार्टिकल्स तुम्हाला इझिली कोआग्युलेट करता येतात आणि ते दिसतात पण मायक्रोस्कोप खाली. ह्याच्या एक्झॅक्टली वर ते लायोफिलिक मध्ये असतं. ते आपण काल टेबलमध्ये कम्पेअर करून पाहिलं होतं. नाव क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड्स बेस्ड ऑन मॉलिक्युलर साईज हा तिसरा पार्ट होता. हा काल आपण असंच वरवर बघितला होता. तर याच्यामध्ये काय होतं, कोलॉइड्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स इन अकॉर्डन्स विथ साईज ऑफ द मॉलिक्युल्स. आता आपण त्यांच्या मॉलिक्युलर साईजलाच कन्सिडर करून त्याचे 3 भाग बघू. एक आहे मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड. हे जसं मी म्हणलं काल आपण वरवर बघितलं होतं, मल्टी मॉलिक्युलर म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत जे एकत्र त्या कोलॉइड मध्ये डिस्पर्स झालेले आहेत. जसं gold soul consists of particles of various sizes having several gold atoms. So colloidal solution in which particles are held together with van der Waals forces of attraction. याच्यामध्ये हलके एकमेकांना अट्रॅक्ट करणारे फोर्सेस आहेत. सो दिस इज द कोलॉइडल सोल्युशन इन विच देर आर वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. एक्झाम्पल आहे गोल्ड सोल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, द मॉलिक्युल विथ साईज लेस दॅन 10⁻³ पिकोमीटर. 10⁻³ पिकोमीटर पेक्षा कमी साईजचे पार्टिकल्स त्याच्यामध्ये आहेत किंवा मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. मग आहेत मॅक्रो. मॅक्रो मॉलिक्युल या शब्दाचा अर्थ आहे मोठे मॉलिक्युल्स. मॅक्रो मॉलिक्युल्सचं एक्झाम्पल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. त्याच्यामध्ये सेल्युलोज आहे, स्टार्च आहे, प्रोटीन्स आहेत, बरोबर. हे आपल्या बायोलॉजिकल मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. नंतर पॉलिथिन, नायलॉन, प्लास्टिक हे केमिकल मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. दिज आर पॉलिमर्स. पॉलिमर या शब्दाचा अर्थ आहे मोनोमर एकत्र येऊन येऊन बनलेली मोठी चेन. बट दे आर मॅक्रो. मॅक्रो म्हणजे मोठा, मायक्रो म्हणजे छोटा. मग मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. नंतर आहे असोसिएटेड कोलॉइड्स ऑर मॅसेल्स. तर याच्यामध्ये आपण काय बघितलंय, the substances behave as normal electrolytes at low concentration and associated in higher concentration forming a colloidal solution. The associated particles are called as micelles. आपण बघितलं होतं सोप, डिटर्जंट, हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. असोसिएटेड मध्ये काय आहेत, असोसिएशन, दोनही पार्ट्स. जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, जेव्हा आपण साबण एखाद्या कपड्यावर घासतो तेव्हा काय होतं, लायोफिलिक आणि लायोफोबिक असे दोनही त्याचे पार्ट्स मोकळे होतात आणि ते आपल्या कपड्यावरती येतात. ज्याला जे अट्रॅक्ट करतं त्याच्यामध्ये ते डिझॉल्व्ह होतं, बरोबर. ऑइली सबस्टन्स असेल, चिकट पदार्थ असेल, तेलाचे डाग असतील, केक सांडलाय, काहीतरी चिकट भाजी बिजी पडली, तर ते पण साबणाने घासल्यावर निघतं की नाही. भल्या डाग पूर्णपणे जाणार नाहीत, पण आधी जसं ड्रेस खराब झाला होता आपला तसं तो इतकं घाण दिसत नाही, बिकॉज त्यातला काही पार्ट हा चिटकून आपल्या साबणाबरोबर निघून गेलेला असतो. मग मातीजन्य पदार्थ जे असतात विच आर सोल्युबल इन वॉटर, ते हायड्रोफिलिक हेडकडे जातात. हेड म्हणजे डोकं, टेल म्हणजे शेपूट. हे काय, कशाचं हेड आणि टेल आहे, तर सोप मॉलिक्युलचं. सोप मॉलिक्युल हा खूप मोठा मॉलिक्युल असतो. कधीतरी तुम्हाला जर वेळ मिळाला ना तर साबण कसा बनवतात हे बघा. त्याच्यामध्ये थोडे फॅटी ऍसिड्स मिक्स केलेले असतात. फॅट्स हे मोठे मोठे मॉलिक्युल्स असतात, मोठे साईज मध्ये, लांबच्या लांब चेन असतात त्याच्यामध्ये. तर त्याला एक डोकं आणि एक शेपूट असं जर धरलं तुम्ही, तर डोक्याची जी साईड आहे ती पाण्याकडे अट्रॅक्ट करते आणि जी शेपूट आहे त्याला पाणी आवडत नाही, पाण्याची भीती वाटते. सो टेल इज ऑलवेज गोइंग अवे फ्रॉम दी वॉटर. मग त्याच्याकडे कोण जातील, जे सबस्टन्सेस पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत ते सगळे या हायड्रोफोबिक टेलकडे जातील. आणि ऑर्गॅनिक नाही आहेत म्हणजे इनऑर्गॅनिक, जे पाण्या बिण्यासारखे आहेत, ते सगळे हायड्रोफिलिककडे जातील. सो अशा पद्धतीने आपल्या ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दोनही पार्ट्स दिसतात. हे आपण काल बघितलेलं होतं, डिस्कस केलेलं होतं. नंतर आपल्याला पुढचा भाग होता प्रिपरेशन ऑफ कोलॉइड्स. दिस इज इम्पॉर्टंट टू नो की हाऊ वी कॅन मेक द कोलॉइड्स. प्रिपरेशन ह्याच्यानंतर आपल्याला काय काय बघायचं आपण बघूया. कोलॉइड्स कसे बनवायचे त्याची आता मेथड आहे. मग प्युरिफिकेशन ऑफ कोलॉइड्स. ठीक आहे, कोलॉइड बनले त्याला प्युरिफाय करूया. मग त्याच्या प्रॉपर्टीज पण येतील, कोलॉइड्सच्या प्रॉपर्टीज येतील, त्या बघू आपण. आणि मग त्याच्यानंतर टुडे आय थिंक दिस लेसन शुड गेट ओव्हर. सो इमल्शन्स हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये, बरं. आणि येस,
हे संपून जाईल आज. सो आपण हे सगळं डिस्कस करूया. मस्त आहे, सोपं आहे आणि इंटरेस्टिंग आहे, ज्यामध्ये काही टेन्शन नाहीये. कन्सेप्च्युअल आहे, एक एक मुद्दा लेट अस डिस्कस इन डिटेल. बघा, आता आपल्याला हे बघायचंय की कोलॉइड्स बनवायचे कसे. तुम्ही म्हणाल कशाला बनवायचे. काही ठिकाणी कोलॉइड बनवण्याची गरज आहे. हे तुम्ही वरती जे बघितले फोम, त्याच्यानंतर जेल, हेअर जेल बिल तुम्ही वापरत असाल. बॉईज आपल्या क्लासमध्ये आज बॉईज आहेत ना, ओम आहे आणि अजून कोण आहे, प्रथमेश नाहीये, ठीक आहे. तर जनरली यू माइट बी नोईंग दिस सबस्टन्सेस जे मी म्हणते, तर ते बनवावे लागतात इन दी इंडस्ट्री. मग ते बनवायचे कसे, तर त्याची एक मेथड आहे. बघा, मस्त इंटरेस्ट. मेथड पहिली जी आहे ती केमिकल मेथड आहे. डायरेक्ट केमिकल रिएक्शन करून आपण त्याला बनवायचं बाय डबल डिकम्पोजिशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन और हायड्रोलिसिस. हायड्रो म्हणजे पाणी, लायसिस म्हणजे तुटणे, पाण्याचा मॉलिक्यूल तोडून टाकायचा मोठ्या मॉलिक्यूल मधलं, किंवा डिकम्पोज करायचा मोठा मॉलिक्यूल इंटू द स्मॉल पार्ट्स, ऑक्सिडाइज करायचा, तर समोरचे रिड्यूस आपोआप होणार आहे, म्हणजेच रेडॉक्स रिएक्शन. कुठल्या तरी मेथडने आपल्याला ते बनवायचे. Now, molecules of water insoluble products of this reaction aggregate together and form the sols. सोल म्हणजे काय, जरा वरच्या टेबलमध्ये बघा. व्हॉट इज सोल. सोल कशाला म्हणतात, सॉलिड सोल असतात, म्हणजे तुमचे डिस्पर्शनचं मीडियम सॉलिड आहे आणि डिस्पर्स झालेली फेज पण सॉलिड आहे. सॉलिड सॉलिड मध्ये असेल तर ते सोल असतात, बरं का. आणि लिक्विडच्या सरफेसवरती सॉलिड येऊन जरी जमा झाले तरी पण ते सोल आणि जेल या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजेच अच्छा, गॅस ऑन दी सॉलिड, जसं की आपण बघितलं तर चारकोल वरती गॅस जमा होणं, ते एक प्रकारचं ऍब्झॉर्प्शन होतं. तसंच सॉलिडच्या सरफेस वरती गॅसला ट्रॅप करणं, कोलॉइड बनवतोय आपण आता ऍब्झॉर्प्शन मध्ये नाही, आता आपण कोलॉइड मध्ये, पण सॉलिड वरती गॅस, म्हणजे सॉलिड मध्ये, सॉलिड वरती नाही, सॉलिड मध्ये गॅस मिक्स करणं, अशा पद्धतीने त्याला आपण म्हणतो सॉलिड सोल. तर अशा ह्या जिथे जिथे आपण सोल लिहिले की नाही वरती, ह्या सोलला बनवण्याकरता थोडक्यात जिकडे सॉलिड आहे त्याच्यावरून सोल हा शब्द आलाय, तर त्याच्यासाठी आपल्याला हे बनवायला इझी पडतं. कसं बनवायचं, आता बघा, SO2 इज अ गॅस, H2S हा पण एक गॅस आहे. या दोघांचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशनचा अर्थ काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, बरोबर. याच्यामधला तो ऑक्सिडेशन, ह्याचं रिडक्शन झालं, पण याचं ऑक्सिडेशन का बरं, ह्याच्यामधला हायड्रोजन त्याला ऑक्सिडाइज, म्हणजे त्याला ऑक्सिजन मिळाला आणि सल्फर झाला मोकळा. तर हा जो सल्फर आहे हा प्रेसिपिटेट म्हणून खाली जमा झाला. का बरं, बघा, H2 आणि O ह्यांचं एक समीकरण आहे, पाणी बनतं. H2O म्हणजे पाणी, हे मोकळं झालं, मग मिळालं काय, हा सल्फर. हे सगळे जे दोन सल्फर अधिक एक, 3 सल्फर मिळून त्याचं प्रेसिपिटेट खाली जमा झाला. आता AuCl3 म्हणजे सिल्वर क्लोराईड प्लस HCHO म्हणजे हा फॉर्मिक ऍसिड, म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मिक ऍसिड पासून बनलेला एकच कार्बन आहे ना, फॉर्मिक म्हणजे एक कार्बन, तर हा फॉर्मॅल्डिहाइड आहे. आणि H2O म्हणजे पाणी, याची रिडक्शन प्रोसेस झाली की Au प्लस HCOOH आणि HCl, किंवा FeCl3 आणि H2O आणि हायड्रोलिसिस करून FeOH थ्राईस प्लस 3HCl. आता हे जे खाली तुम्हाला प्रेसिपिटेट दिसतात ना, हे कोलॉइड्स आहेत. सोल बनवतोय आपण, सोल म्हणजे सॉलिड जे खाली प्रेसिपिटेट झालेले आहेत, त्याचे हे 3 एक्झाम्पल्स आहेत. सल्फरचे असतील, सिल्वरचे असतील, किंवा हे फेरसचे असतील. हे Au म्हणजे सिल्वर का गोल्ड, Ag म्हणजे सिल्वर, Au म्हणजे गोल्ड ना, बरोबर, हे गोल्ड असेल म्हणजे. सो इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन बाय ब्रेडिक्स आर्क मेथड. आता हे चित्र बघून तुम्हाला असं वाटत नाही का याला इलेक्ट्रिक शॉक दिल्यासारखी काहीतरी अरेंजमेंट आहे, बघा काय, ब्रेडिक्स आर्क मेथड नावातच आहे. द प्रोसेस इन्व्हॉल्व्स वेपरायझेशन ॲज वेल ॲज कंडेन्सेशन. वेपराइज पण करायचं, कंडेन्स पण करायचं. द कोलायडल सोल्स ऑफ मेटल्स सच एज गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम कॅन बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. या मेथडने आपल्याला काय बनवायचं, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. कसं बनवणार बघा. आता इन दिस मेथड इलेक्ट्रिकल or electric arc is struck between electrodes of metal immersed in the dispersion medium.
हे तुमचं डिस्पर्जन मीडियम आहे. डिस्पर्जन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डिस्पर्ज करायचं आहे तुमचा कोलॉइड, ते मीडियम आहे. ठीक आहे. नाव द इंटेन्स हीट प्रोड्यूस्ड vaporizes the metal which then condenses to form particles of colloidal solid. ही खरं तर ना सगळ्यात सोपी मेथड आहे बघा. इकडे 2 आर्क आहेत, मेटलचे इलेक्ट्रोड आहेत ते, आणि त्याला तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिसिटी देऊन गरम करणार आणि खाली इथे तुमचे मेटल्स आहेत ज्याच्यापासून तुम्हाला तुमचे कोलॉइड्स बनवायचे आहेत बरं का. तर त्या लिक्विडमध्ये तुम्ही तुमचे मेटल्स ठेवले आणि त्याला तुम्ही जोरात शॉक म्हणजे हीट दिली तर तुमचं मेटल काय होणार आहे, वेपराईज होईल आणि त्याला परत थंड पण होईल. म्हणजेच काय, तुम्हाला त्याला गरम करायचंय, त्याला वेपराईज करायचंय, त्याचे पार्टिकल्स बनले की त्याला लगेच थंड करायचंय. सो लाईकवाईज यू विल हीट इट अँड यू विल ऑल्सो कंडेन्स इट. पार्टिकल्स जे जमा झाले ते तिकडे पसरतील आणि तुमचं कोलॉइड बनेल. असा ते कोलॉइडल सोल बनतो. ठीक आहे. मग आहे पेप्टिझेशन ही जी मेथड आहे त्याच्यामध्ये ड्युरिंग पेप्टिझेशन अ प्रेसिपिटेट इज कन्वर्टेड इनटू कोलॉइडल सोल बाय शेकिंग विथ डिस्पर्जन मीडियम इन द प्रेझेन्स ऑफ अ स्मॉल अमाउंट ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. द इलेक्ट्रोलाइट युज्ड इज नोन ॲज द पेप्टायझिंग एजंट. बरोबर आहे ना. ह्याच्यामध्ये आपल्याला ज्याचं कोलॉइड बनवायचंय त्याला शेक करायचं. जसं तुम्ही दुधामध्ये बोनविटा टाकलं आणि त्याला शेक केलं तर तुमचं सोल्युशन कसं बनतं, बोनविटाच्या कलरचं बनतं. सो लाईकवाईज तुम्हाला जे काही त्याचा कोलॉइड बनवायचं आहे यू हॅव टू शेक दॅट डिस्पर्जन मीडियम विथ द इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तो भाग ज्याचं तुम्हाला कोलॉइड बनवायचं आहे. दॅट इलेक्ट्रोलाइट विल बी नाउ डिस्पर्स्ड इन टू दी सोल्युशन. ठीक आहे. आणि हे तुम्ही ज्या एखाद्या एजंटच्या मदतीने करेल, एजंट काय करेल, तुमची प्रोसेस फास्ट करेल किंवा हे करायला मदत करेल. ठीक आहे. तर ह्याच्यातनं आपल्या त्या इलेक्ट्रोलाइटला आपण काय म्हणतो, पेप्टायझिंग एजंट म्हणतोय. ज्यांना मिक्स करायचंय त्यांना शेक करायचं विथ हेल्प ऑफ द इलेक्ट्रोलाइट. तो इलेक्ट्रोलाइट काय करेल, आपल्याला मदत करेल. ठीक आहे. ड्युरिंग द प्रोसेस द प्रेसिपिटेट ॲब्झॉर्ब्स वन ऑफ द आयन्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट ऑन इट्स सरफेस. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप्ड ऑन द प्रेसिपिटेट which finally breaks up into the small particles of colloidal size. ह्या अशा एकसारखं त्याला शेक केल्यामुळे काय होतं, तुम्हाला माहिती, शेक केल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस हे एकमेकांचे चेंज होतात, इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे पोल्स बनतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपले जे काही पार्टिकल्स आहेत ते ब्रेक होऊन त्यांचे कोलॉइड बनतात. आता ही सगळी जी काही ना आपण म्हणतोय सगळी इमॅजिनेशनच्या पलीकडची गोष्ट आहे. असं का होत असेल, आपण दुधामध्ये बोनविटा टाकून आत्ताच एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये कुठे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात, आपल्याला दिसतात का, आपल्याला असं काही जाणवतं का हाताला शॉक लागलाय किंवा तुम्हाला माहिती असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे हाताला झटका बसतो, तसं कुठं काही होतं याच्यामध्ये. पण ही प्रोसेस जी आपण बघतोय ती विथ युझिंग सम केमिकल्स आहे. सो त्या बाबतीमध्ये हे होणं शक्य. ठीक आहे. नाव प्युरिफिकेशन ऑफ कोलॉइडल सोल्युशन. आता ते बनलेत कोलॉइड्स, त्याला प्युरिफाय करायचं. कोलॉइडल सोल्युशन जनरली कंटेन्स एक्सेसिव्ह अमाउंट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स and some other soluble impurities. A small quantity of an electrolyte is necessary for the stability of colloidal solution, but a large quantity of electrolyte may result in the coagulation. इलेक्ट्रोलाइटचं काम आहे की त्याला कोलॉइडल फॉर्म मध्ये ठेवणं. ते अधांतरी तरंगणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांना तसंच राहू देण्याचं काम इलेक्ट्रोलाइट करतं. पण जर आपल्या इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण वाढलं तर ते पार्टिकल्स जमा होऊन ते खाली प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये एकत्र येतील. ह्याचा अर्थ असा आहे की ते आता कोलॉइड राहणार नाही, मग ते बनेल प्रेसिपिटेटचं सोल्युशन. ते आपल्याला तसं नको आहे, म्हणून आपल्याला एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट काढून टाकायचं आहे. सो इट इज ऑल्सो नेसेसरी टू रिड्यूस द सोल्युबल इम्प्युरिटीज. आणखीन आपल्याला ह्याला प्युरिफाय केल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या काही सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या काढून टाकायच्या आहेत, एक्सेसिव्ह इलेक्ट्रोलाइट काढून टाकायचे, जेणेकरून ते कोलॉइडल सोल्युशन स्टेबल राहील. The process used for reducing the amount of impurities to a requisite minimum is known as purification of colloidal solution. Purification of colloidal solution can be carried out using dialysis by the following method. Dialysis ऐकलं की बायोलॉजी आठवते का? आपल्याला आहे ना नववीला होतं ना बायोलॉजीमध्ये डायलिसिस काय करतात, त्याच्यामध्ये मला डायलिसिसच आठवलं आता परत. पण हे वेगळं आहे. It is a process of removing a dissolved substance from a colloidal solution by diffusion through a suitable membrane. The apparatus used is a dialyzer.
या डायलायझर मध्ये तर काय होतं जर बघूया आपण आता अ बॅग ऑफ सुटेबल मेम्ब्रेन containing the colloidal solution is suspended in a vessel through which fresh water is continuously flowing. Now it is a process of removing a dissolved substance from a colloidal solution by diffusion through a एक मिनिट हा. ओके सॉरी हा तर हा आता ह्या प्रोसेसमध्ये काय चाललंय ते बघूया हा प्युरिफिकेशन ऑफ कोलॉइडल सोल्युशन मध्ये काय होतंय आता ह्या apparatus कडे एकदा जरा बघा एक कंटेनर आहे इथे खालच्या बाजूला पाणी आहे पाणी आपण इथून आत सोडतोय हं? ह्या कंटेनर मध्ये पाणी आहे निळ्या रंगाचं त्याच्यामध्ये एक बॉटल सारखं डिस्पर्स्ड फेज टाकलेलं आणि डिझॉल्व्ड इलेक्ट्रोलाइट असलेलं एक आपण आतमध्ये पाऊच किंवा बॅग किंवा वेसल असे ठेवलेले आहे बाहेरच्या बाजूला इथे एक रस्ता आहे पाण्याकरता आणि इलेक्ट्रोलाइट करता म्हणजेच काय एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट ह्याच्यामध्ये आता हे बघा डायलायझिंग मेम्ब्रेन आहे ह्याच्यामध्ये डायलायझिंग मेम्ब्रेन म्हणजे काय आता काय होतं बघा इट इज अ प्रोसेस ऑफ रिमुव्हिंग अ डिझॉल्व्ड सबस्टन्स फ्रॉम द कोलॉइडल सोल्युशन हे आपलं कोलॉइडल सोल्युशन आहे बाय डिफ्युजन थ्रू अ सुटेबल मेम्ब्रेन एका मेम्ब्रेन मधनं एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ गोष्टी बाहेर टाकणं आणि रिमूव्ह करणं हे याच्यामध्ये होतं The apparatus used is a dialyzer. A bag of suitable membrane containing the colloidal solution is suspended in the vessel through which fresh water is continuously flowing. The molecules and ions diffuse through the membrane into the outer water and pure colloidal solution is left behind. Continuously पाणी इकडनं येतंय इकडनं बाहेर जातंय बॉटल मधनं नाही हा इथून इथून येतंय इथे जातंय इथून येतंय इथे जातंय इथे आपलं काय आहे कोलॉइडल सोल्युशन त्याच्यामध्ये एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे पण याचा जो मेम्ब्रेन आहे या बॉटलचा जो मेम्ब्रेन म्हणजे काय बॉर्डर आहे ती सिलेक्टिव्हली परमेएबल आहे परमेएबल या शब्दाचा अर्थ आहे आत जाणं बाहेर येणं हे करणं तर याच्याकरता ते जे त्याचा मेम्ब्रेन आहे तो काही आयन्स आणि मॉलिक्युल्सला डिफ्यूज करू शकतो म्हणजे आतून बाहेर टाकू शकतो मग तो बाहेर काय टाकेल इलेक्ट्रोलाइट टाकेल कारण की ते जास्त प्रमाणामध्ये ऑलवेज रिमेंबर केमिस्ट्री म्हणा किंवा फिजिक्स म्हणा एक रूल आहे फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन ऑर फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर या दोन गोष्टींवरती भरपूर साऱ्या आपल्या आजूबाजूच्या गोष्टी या घडत असतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण ह्याला क्लीन करतो म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट काढून टाकतो शिवाय जे काही इम्प्युरिटीज असतात वॉटर सोल्युबल इम्प्युरिटीज ते याच्याबरोबर निघून जातात बिकॉज वी आर कंटिन्युअसली गिव्हिंग अ फ्लो ऑफ वॉटर अराउंड दी सबस्टन्स विच इज अवर कोलॉइड आता प्रॉपर्टीज ऑफ कोलॉइडल डिस्पर्जन ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत कोलॉइड्सचा आपण अभ्यास करताना त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असल्या पाहिजे काही काही प्रॉपर्टीज खूप इंटरेस्टिंग आहेत यू सी दॅट पहिले आहे जनरल प्रॉपर्टीज colloidal system is heterogeneous and consists of two phases dispersed phase and dispersion medium बरोबर आता आपले जे काही कोलॉइडल सिस्टीम आपण घेतले कोणतेही कोलॉइड घ्या फॉर एक्झाम्पल तुम्ही दूध घ्या त्या दुधामध्ये हेटेरोजिनियस आहे हेटेरोजिनियस म्हणजे ते मिक्स झालेले नाही आहेत ना ते पसरलेले आहेत त्याच्यामध्ये पण ते वेगळे वेगळे आहेत म्हणूनच ते असे हेझी आहेत असे पांढरे रंगीत असे वगैरे एक मिनिट आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन मीडियम आहेत हे कळलं म्हणजे दोन फेजेस आहेत हे कळलं एक आहे डिस्पर्सन मीडियम मीडियम म्हणजे ज्या मीडियम मध्ये आपली डिस्पर्स्ड फेज आहे आणि ती तरंगते म्हणजेच ते हेटेरोजेनियस आहे आणि ते कोलॉइडल आहे दुसरं द डिस्पर्स्ड फेज पार्टिकल्स पास स्लोली थ्रू पार्चमेंट पेपर और एनिमल मेम्ब्रेन बट रेडिली पास थ्रू ऑर्डिनरी फिल्टर पेपर ह्याचा अर्थ काय तुम्हाला सांगते मी तुम्ही दुधाला फिल्टर केलं दुधाला फिल्टर पेपरमध्ये फिल्टर केलं तर खाली येणारं सोल्युशन हे पांढरच असतं दूधच असतं म्हणजेच काय फिल्टर पेपरच्या आर पार आपलं कोलॉइडल सोल्युशन जातं पण पार्चमेंट पेपर किंवा ॲनिमल मेम्ब्रेन असे मेम्ब्रेन ज्याच्यामध्ये परमिएबिलिटीचा अंदाज आपण लावतो
म्हणजे आपण ठरवतो की ह्याला पाठवायचं याला नाही पाठवायचं, किंवा त्याची साईज, त्याच्या धाग्यांची जी साईज असते, म्हणजे जेव्हा पेपर बनतो त्याच्यामध्ये धागे धागे एकमेकांना चिटकवलेले असतात. फिल्टर पेपरमध्ये ते आपल्याला दिसतात, पण या पार्चमेंट पेपरमध्ये ती साईज कमी झालेली, छोटी आहे. तर त्याच्यातनं आपलं फिल्ट्रेशन व्हायला वेळ पण लागतो आणि जे फिल्ट्रेशन होतं ते क्लिअर होतं. मग ह्या पार्चमेंट पेपरमधनं किंवा ॲनिमल मेम्ब्रेन म्हणजे जसं ॲनिमल्सची स्किन असते, तसा सिलेक्टिव्ह परमिएबिलिटीवाला कन्सेप्ट असलेला हा मेम्ब्रेन आहे. तर त्याच्यामधनं आपण काय करतो, हळू पास करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर सोल्युशन मिळेल. पण फिल्टर पेपरमध्ये तुम्हाला तसंच मिळेल. द पार्टिकल्स युजुअली आर नॉट डिटेक्टेड बाय द पॉवरफुल मायक्रोस्कोप. ऑब्व्हियसली ना, मायक्रोस्कोप खाली तुम्ही दूध बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही सोल्युशन दिसेल ते दुधाचं एकत्रीकरण दिसेल ना. प्रोटीन वेगळे आहेत, अमुक वेगळे आहेत, धमुक वेगळे आहेत, तमुक वेगळे आहे आणि पांढरा रंग कशामुळे आलाय हे त्यात तुम्हाला नक्की काही समजणार नाहीये. इट इज ऑल जस्ट वन. त्याच्यामध्ये सगळे फिरतायत, पण असे मस्त फिरतायत की कोणीही वेगळं वेगळं नाही, सगळे एकत्रच आहेत. ठीक आहे. असं ते नॉन डिटेक्टेबल आहे मायक्रोस्कोप खाली जनरली. आता इंटरेस्टिंग प्रॉपर्टीमध्ये ऑप्टिकल प्रॉपर्टी येते बघा. ऑप्टिकल म्हणजे ऑप्टिक्स म्हणजेच काय, यूज ऑफ लाईट. फिजिक्समध्ये तुम्ही लाईट हा लेसन खूप डिटेलमध्ये केलाय, 10वीत पण केलाय. आता पण तुम्हाला 11वीला फिजिक्समध्ये काहीतरी असेल असेल ना लाईटाचा एखादा लेसन. तर त्याच्यामध्ये टिंडाल इफेक्ट हा एक खूप इंटरेस्टिंग प्रकार तुम्हाला कोलॉइडल सोल्युशनचा दिसतो. टिंडाल ऑब्झर्व दॅट व्हेन लाईट पासेस थ्रू ट्रू सोल्युशन, द पाथ ऑफ द लाईट थ्रू इट cannot be detected. However, if the light passes through a colloidal dispersion, the particles scatter some light in all directions, and the path of the light through colloidal dispersion becomes visible to observers standing at right angles to its path. The phenomenon of scattering of light by colloidal particles and making path of light visible through the dispersion is referred as the Tyndall effect. टिंडल इफेक्टचा एखादा व्हिडिओ बघून मी तुम्हाला ग्रुपवर टाकते. तुम्हाला इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट समजेल. बघा, एखादं लिक्विड घेतलं आपण, ह्याच्यामध्ये समजा म्हणजे ग्लास येतात, मी पाणी भरलं. आता तुम्हाला माहितीये रे ऑफ लाईट हा इकडे आला की हा आतल्या बाजूला वळतो, ह्याला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो, बरोबर. पण जेव्हा एखाद्या दिस इज द केस ऑफ नॉर्मल लिक्विड्स, नॉर्मल सोल्युशन्स. हे तुम्ही मिठाच्या पाण्यात बघितलं तरी पण तुम्हाला असंच दिसेल, त्यात पेन टाकलं की तुम्हाला तुटलेला दिसेल. म्हणजेच काय, एखाद्या नॉर्मल बघा वरती जे सांगितलं आपल्याला, पाथ ऑफ लाईट थ्रू इट कॅनॉट बी डिटेक्टेड वेन लाईट पासेस थ्रू द ट्रू सोल्युशन. हे ट्रू सोल्युशन आहे मिठाचं पाण्यातलं, हे ट्रू सोल्युशन आहे. आणि ह्याच्यातनं तुम्ही बघाल तर तुम्हाला लाईटचा रस्ता दिसणार नाही, वस्तू तुटली आहे, तिरकी झाली आहे, दोन भाग झाले हे दिसतं, इफेक्ट दिसतो. बट यू कॅनॉट फाइंड द लाईट अँड इट्स पाथ. पाथ म्हणजे रस्ता, वस्तू दिसत आहेत पण ते क्लिअर सोल्युशन आहे. तर आला तसा लाईट निघून पण गेला, कुठल्या रस्त्याने गेला हे आपल्याला सांगता येत नाही. पण कोलॉइडल सोल्युशन मध्ये मजा अशी आहे, ह्याच लिक्विड मध्ये आता इथे काही काही पार्टिकल्स आहेत. पार्टिकल्स असले तर ते काय करणार आहे, लाईटचा जो काही रे आतमध्ये येतोय ते ह्याच्यावर आपटतील ना. पार्टिकल्स असले की ते पार्टिकल्स तिथे असल्याचा काहीतरी परिणाम होईल त्या लाईटावरती, करेक्ट. सो काय होईल, however the light passes through a colloidal dispersion, the particles scatter some light in all directions and the path of the light through colloidal dispersion becomes visible. अशा कोलॉइडल सोल्युशन मधनं तुम्ही लाईट पास केलात तर तुम्हाला त्याचा रस्ता दिसतो की हा असा लाईटचा रे चालला आहे, हे विजिबली दिसतं, डोळ्यांना दिसतं. हे ह्या टिंडलने शोधून काढलं, म्हणून त्याने स्कॅटरिंग ऑफ लाईट इन दी कोलॉइडल सोल्युशन ह्याला दिला टिंडल इफेक्ट असा नाव. द ब्राईट कोन ऑफ द लाईट इज कॉल्ड एज टिंडाल कोन. टिंडाल इफेक्ट इज ऑब्झर्व्ड ओनली वेन द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. तर तुम्ही म्हणाले मी दूध घेऊन करतो, रक्त घेऊन करतो, शाई घेऊन करतो, पण ते इफेक्ट चेक करण्याकरता, तुम्हाला हा प्रयोग करण्याकरता काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. द डायमीटर ऑफ द डिस्पर्स्ड पार्टिकल्स इज नॉट मच स्मॉलर दॅन द वेवलेंथ ऑफ द लाईट युज्ड. तुम्हाला त्याच्याकरता फिजिक्सचा अभ्यास करावा लागेल आणि त्या पार्टिकल्सच्या केमिस्ट्रीचा अभ्यास करावा लागेल. पार्टिकलची साईज किती आणि तुम्ही जे वापरता लाईटाची वेवलेंथ किती. तुमच्या पार्टिकलची साईज
should not be much smaller than the wavelength of the light used. तुम्ही जो लाईट वापरलाय त्याच्यापेक्षा खूप छोटे पार्टिकल तुम्हाला वापरून चालणार नाहीये. असे पार्टिकल पाहिजे जे तुमच्या लाईटाच्या वेव्हलेंथला आपटून पलीकडे गेलेत हे दाखवू शकतील. सो नॉट व्हेरी स्मॉल बट of the size or of the appropriate size matching to the wavelength of the light that you will be using तसं तुम्हाला घ्यावं लागेल. The refractive indices of dispersed phase and the dispersion medium differ largely. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतो तुम्हाला झाला असेल ना. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या फेजचा आणि ह्या फेज मधलं किती रिफ्रॅक्शन झालेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला मी कसं सांगू, नॉर्मल पाण्यामधलं रिफ्रॅक्शन आणि कोलॉइडल मधलं रिफ्रॅक्शन असं तुम्ही जर त्याचा रेशो काढलात तर तुम्हाला त्याचा इंडेक्स मिळतो, बरोबर. तर त्यांच्यामधला डिफरन्स खूप नाही असला पाहिजे. The refractive indices of dispersed phase and the dispersion medium differ largely. खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्पर्स्ड फेज, डिस्पर्जन मीडियम, मीडियम पाणी, त्याच्यामधली फेज समजा प्रोटीन किंवा फॉर दॅट मॅटर जर आपण ब्लड घेतलं, ब्लड, तर ब्लड मध्ये पण डिस्पर्जन मीडियम पाणी आहे आणि डिस्पर्स्ड फेज म्हणा आरबीसी प्लाझ्मा तुम्ही जे घ्याल ते डिस्पर्स्ड फेज आहे, बरोबर. तर ती फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यातले रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस शुड डिफर लार्जली. खूप मोठा त्याच्यामध्ये अंतर पाहिजे तरच ते आपटेल, परत गेलेलं दिसेल आणि आपल्याला डोळ्यांना दिसू शकेल. ह्या कंडिशन्स जर फॉलो झाल्या तरच टिंडाल इफेक्ट दिसतो. आणि इथे वरती एक कोन बनलाय बघा, ते चित्रामध्ये दाखवलेलं आहे. हा टिंडाल कोन, हा लाईट सोर्स आहे, हे सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये त्याने लाईट बीम पास केलेली आहे. मग आता इकडे त्याला कोलॉइडल डिस्पर्जन दिसलं इथे, टिंडाल कोन, हा जो कोन बनलाय तो लाईट बीम इज विजिबल. ह्याच्यामधून त्याला लाईट बीम कोणत्या डिरेक्शनने गेली हे कळलं. असा त्याचा एक्सपेरिमेंट होता. सी द पीपल हू हॅव डन रिसर्च ऑन व्हेरियस सबस्टन्सेस हॅव देअर ओन ऑब्झर्वेशन्स. ते आपल्याला तसं करून बघायचं असेल तर वी हॅव टू मीट विथ द कंडिशन्स दॅट दे हॅव टेकन फॉर देअर एक्सपेरिमेंट. आता याचा इम्पॉर्टन्स काय? इट इज युजफुल इन डिटरमाइनिंग नंबर ऑफ पार्टिकल्स इन कोलॉइडल सिस्टीम अँड द पार्टिकल साइज देअर इन. बरोबर. एखादी तुम्ही कोलॉइडल सिस्टीम घेतली तर त्याच्यामधल्या पार्टिकलची साईज किती आहे किंवा किती पार्टिकल्स आहेत हे शोधून काढण्याकरता टिंडाल इफेक्टचा वापर होतो. आता जसं तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगते बघा, आपण क्रोमॅटोग्राफी डिस्कस केलेलं होतं. तर क्रोमॅटोग्राफीमध्ये आपल्याकडे RF म्हणजे रिटेन्शन फॅक्टरची एक व्हॅल्यू होती. तुम्ही खरं जेव्हा रिटेन्शन फॅक्टर आणि क्रोमॅटोग्राफी कराल तेव्हा एका टेबलमध्ये या सगळ्या व्हॅल्यू ऑलरेडी शोधून काढलेल्या आहेत लोकांनी. आपल्याला जेव्हा आपण क्रोमॅटोग्राफीचा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा फक्त मॅच करून बघायचं असतं की इतक्या उंचीपर्यंत गेलंय का म्हणजे हे असेल, हा कलर आलाय का म्हणजे हे असेल. हे ऑलरेडी शोधून काढलेलं, त्याला आपण आपला डेटा मॅच करतो. मग या टिंडाल इफेक्टच्या एक्सपेरिमेंट वरती ऑलरेडी सगळा अभ्यास झालेला आहे की जर इतक्या प्रमाणामध्ये सॅम्पलमध्ये तुम्ही जे काही कोलॉइडल सॅम्पल घेतले त्याच्यामध्ये जर इतक्या प्रमाणामध्ये डिस्पर्जन झालं तर एवढे पार्टिकल्स असतील किंवा या साईजचे पार्टिकल्स असतील, हा ऑलरेडी स्टडी झालेला आहे. त्याच्याबरोबर आपण आता मॅच करणार की हे तसं दिसतंय का, नसेल तर असं आहे, असेल तर असं आहे. ठीक आहे. इट इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन कोलॉइडल डिस्पर्जन अँड ट्रू सोल्युशन. हे तर बरोबर आहे की नाही. ट्रू सोल्युशन मध्ये तर आपल्याला कोलॉइडल च्या काही प्रॉपर्टी दिसणारच नाही, टिंडाल इफेक्ट आपल्याला तर दिसणारच नाही. मग कलर ऑफ कोलॉइडल सोल्युशन डिपेंड्स ऑन द वेवलेंथ ऑफ लाईट स्कॅटर्ड बाय डिस्पर्स्ड पार्टिकल. जे काही लाईट आपण त्याच्यामध्ये टाकलाय त्याच्या वेवलेंथ प्रमाणे त्याचं डिस्पर्जन होणार आहे, त्याचं स्कॅटरिंग होणार आहे. तर स्कॅटरिंग मधनं जे काही कलर बाहेर येतील दॅट विल बी डिपेंडिंग ऑन द वेवलेंथ. आपण जी वेवलेंथ टाकलेली आहे लाईटाची त्याचं स्कॅटरिंग होणार आहे. The color of colloidal dispersion also changes with the manner in which the observer receives the light. For example, a mixture of a few drops of milk and large amount of water appears blue when viewed by the scattered light and red when viewed by the transmitted light. ठीक आहे. बालभारतीचं 7वीचं पुस्तक तुम्हाला बघायला सांगितलं त्याच्याकरता. बरं, आता पाण्याचे 2-3 थेंब आपलं दुधाचे 2-3 थेंब पाण्यामध्ये येऊन जर आपण त्यात स्कॅटरिंग ऑफ लाईटचा एक्सपेरिमेंट बघितला. आता मला आठवलं बरं का, मी एका सेशनला गेले होते तेव्हा तिथे एक मॅडम आल्या होत्या, त्यांनी मला हा प्रयोग करून दाखवला होता.
ऍक्च्युली ह्या प्रयोगामध्ये दूध घ्यायला पाहिजे, तर तिथे दूध नव्हतं. त्यांनी काय केलं होतं, मी डेटॉलचं पाणी करून गेलं होतं. तर ते पाणी डेटॉलचं असं पांढरं पांढरं दिसतं ना, धुरकट दिसतं. तर त्या पाण्याला त्यांनी एका मोठ्या बीकरमध्ये साधं पाणी घेतलं, त्यात थोडंसं ते कोलॉइडल सोल्युशन टाकलं. मग काय झालं, त्याचं काहीतरी स्कॅटरिंग झालं आणि खालच्या बाजूने टॉर्च लावला. तर तो टॉर्च इथं लाल रंग दिसतोय आणि समोरून बघितलं तर निळा रंग दिसतोय. हे त्यांनी मला सांगितलं, हे मला आता आठवलं. असं ते दिसत नव्हतं, पण ते ऑलरेडी पुस्तकामध्ये आहे. मग त्याचा आपण आता प्रयोग करून बघूया, म्हणून त्यांनी ते करून पाहिलं होतं. सो ह्या प्रयोगामध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट हे आपल्याला सांगितलं होतं 7वीत असताना. So it also depends on size of colloidal particles. For example, finest gold soul is red in color, whereas with increase in size it appears purple. गोल्ड, सोनं. सोन्याचा स्वतःचा रंग पिवळसर आहे, पण या गोल्ड सोलचा रंग पार्टिकल्स छोटे असतील तर लाल आहे आणि थोडे मोठे झाले की पर्पल. ठीक आहे. आता कायनेटिक प्रॉपर्टी ह्याचा अर्थ काय आहे? मुवमेंट. जिकडे जिकडे कायनेटिक हा शब्द येतो तिकडे समजायचं की देर इज सम मोर अदर काइंड ऑफ मुवमेंट or the motion. The colloidal or microscopic particles undergo ceaseless random zigzag motion in all directions in a fluid. So this motion of dispersed phase particles is called as Brownian motion. आता हे एका रॉबर्ट ब्राउन नावाच्या सायंटिस्टने शोधून काढलं. सो वी कॉल दिस ॲज अ ब्राउनियन मोशन. बघा ना, चित्रामध्येच दाखवलंय. कोलॉइडल सोल्युशन एका क्यूब मध्ये तुम्ही जर घेतलं, सो दीज आर पिंक कलर्ड पार्टिकल्स ऑफ द सोल्युशन. तर इकडे तिकडे तिकडे कुठेही कंटिन्युअसली फिरतात. दे आर इन द मोशन कंटिन्युअसली. सो दिस इज द कायनेटिक प्रॉपर्टी ॲज इट इज dealing with motion. No? So, British botanist Robert Brown observed such motion of pollen grains under a microscope. सो पोलन ग्रेन्स तुम्हाला माहिती आहेत, बायोलॉजीमध्ये पोलन ग्रेन्स रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवर्स मध्ये होतं. सो मायक्रोस्कोप खाली जेव्हा त्याने पोलन ग्रेन्स बघितले तेव्हा त्याला दिसलं की असे ते मूव्ह करतायत कंटिन्युअसली, म्हणून त्या मोशनचं नाव, रॅन्डम मोशनचं नाव ब्राउनियन मोशन असं ठेवलं. तर तशीच मोशन आपले हे कोलॉइडल पार्टिकल्स दाखवतात. मग व्हॉट आर द कॉजेस ऑफ दिस? Causes of Brownian motion: constant collision of particles of dispersed phase with the fast moving molecules of dispersion medium. त्या फ्लुइड मध्ये पार्टिकल्स आहेत ना, ते अधांतरित तरंगत आहेत. त्या छोटे आहेत ना मोठे, बस तरंगत आहेत. तर ते इकडे तिकडे फिरणारच की नाही. दॅट इज लिक्विड. त्याच्यामध्ये जागा आहे हालचाल करण्याकरता. मग त्याच्यामध्ये ती मोशन आहे. ड्यू टू धिस the dispersed phase particles acquire kinetic energy from the molecules of the dispersion medium, and this kinetic energy brings forth Brownian motion. ते मोशन मध्ये त्याच्यामध्ये एनर्जी आहे, तीच एनर्जी वापरून ते परत फिरत आहेत. सो एकूण एकच आहे की ती मोशन आहे ना. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मध्ये काय असणार आहे? जी एखादी गोष्ट मोशन मध्ये असते त्याच्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज असू शकतात. सो चार्ज ऑन द कोलॉइडल पार्टिकल्स. Colloidal particles carry an electric charge. The nature of this charge is the same on all the particles for the colloidal solution, which can either be पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असलेले सोल्स दिलेत बघा. हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड हे सगळे पॉझिटिव्ह आहेत. बेसिक डाय स्टफ केसांना डाय करतो ते का? मिथिलिन ब्ल्यू सोल्स. मग हिमोग्लोबिन, ब्लड हे पॉझिटिव्हली चार्ज सोल आहे. मग ऑक्साइड्स, टिटेनियम डायऑक्साइड सोल हे पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय, त्याच्यातले जे पार्टिकल आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज आहेत सोप्या भाषेत. मग निगेटिव्हली चार्ज कोणते आहेत? मेटल्स, कॉपर, एजी, एयू सोल्स, मेटॅलिक सल्फाइड्स, एएस2 म्हणजे ऍटस्टाईन सल्फाइड, sp2s3, सीडीएस वगैरे वगैरे, ह्या सगळ्यांचे चार्ज्ड सोल्स निगेटिव्ह आहेत. ऍसिड डाय स्टफ, ऍसिड डाय, अच्छा बेसिक डाय आणि ऍसिडिक डाय. जे बेसिक असतात, बरं, जे बेसिक नेचरचे असतात ते ऑब्व्हियसली ना, बेसिस हे सगळे मेटल आहेत. Na हा मेटल आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. सो बेसिक स्टफ हे पॉझिटिव्ह असणार. मग ऍसिडिक डाय स्टफ निगेटिव्ह असणार. इओसिन, कॉंगो रेड सोल
सोल ऑफ स्टार्च, गम, जिलेटिन, क्ले, गम वगैरे वगैरे हे सगळे निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. आता इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस सेटअप इज ॲज शोन. बघा आता हे कसं सेटअप आहे ना, हा असा यू शेप्ड कंटेनर आहे. ह्याच्यामध्ये टाकलंय कोलायडल सोल्युशन. ह्याच्यामध्ये एका बाजूला एनोड, एका बाजूला कॅथोड असं तुम्ही कनेक्शन लावले. इकडे रिझर्वायर, तुम्ही इकडनं त्याला टाकणार, इथे स्टॉप कॉक आहे, मग तुम्ही हे भरलं की हे बंद करून टाकायचं. आता तुमच्या या कंटेनर मध्ये, या युट्यूब मध्ये, युट्यूब म्हणजे फोनवरच युट्यूब नाहीये, ह्याचा शेप यू आहे म्हणून त्याला युट्यूब म्हणतात. या युट्यूब मध्ये आपलं काय आहे, कोलॉइडल सोल्युशन आहे. आता आपण त्याला इलेक्ट्रिसिटीचा कनेक्शन देणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केले, आता आपण त्याला ऑन करणार. मग आता काय होईल, फिगर शोज यू ट्यूब सेटअप इन विच 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स आर डिप्ड इन अ कोलॉइडल सोल्युशन. हे प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे, हा आणि हा. प्लॅटिनम हा मेटल आहे आणि तो खूप श्रीमंत मेटल आहे. नाव श्रीमंत म्हणजे खूप कॉस्टली मेटल आहे. When electric potential is applied across 2 electrodes, colloidal particles move towards one or other electrodes. आपल्याला माहिती आहे कोलॉइडल पार्टिकल्स मध्ये चार्ज असतो. आपण त्याला इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन दिलं, जर हे पार्टिकल्स निगेटिव्ह असतील तर हे पॉझिटिव्ह कडे जातील, पॉझिटिव्ह असतील तर निगेटिव्ह कडे जातील. सो द मुवमेंट ऑफ कोलॉइडल पार्टिकल्स अंडर अन अप्लाइड इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज कॉल्ड एज इलेक्ट्रोफोरेसिस. मस्त नाही, त्यांची मुवमेंट आहे. ते पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह कडे जातील, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कडे जातील. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स मूव्ह टुवर्ड्स द कॅथोड, हे आपण आताच बोललो. आता इलेक्ट्रो ऑस्मॉसिस म्हणजे काय? Movement of dispersed particles can be prevented by suitable means, such as use of membrane. Then it is observed that the dispersion medium begins to move in an electric field. This is termed as electroosmosis. म्हणजे काय? डिस्पर्स्ड पार्टिकल्सची जी मुवमेंट आहे ती आपण थांबवू शकतो. म्हणजेच काय, काहीतरी मेम्ब्रेन त्याच्यावर ठेवला की त्या पार्टिकल्सची मुवमेंट आपण थांबवू शकतो. त्यालाच म्हणतात इलेक्ट्रो ऑस्मोसिस. आता इलेक्ट्रोफोरेसिस चे ऍप्लिकेशन्स काय आहेत? आपला संपणार नाही बरं का, इमल्शन्स उरणारच आहे आणि हेही पूर्ण होणार नाहीये. मला असं वाटलं होतं, पण सगळं थिअरी असल्यामुळे इट इज टेकिंग लॉट ऑफ टाइम. पण ठीक आहे, हरकत नाही, पुढच्या वेळेला हे संपेल ना, माझा धडा सुरू करूया आपण. सो ऍप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस काय आहेत? On the basis of direction of movement of the colloidal particles under the influence of electrical field, it is possible to know the sign of charge of the particle. आतले जे पार्टिकल्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहे हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा आपण त्याला इलेक्ट्रोफोरेसिसच्या युट्यूब मध्ये टाकतो. इट इज ऑल्सो यूज टू मेजर द रेट ऑफ मायग्रेशन ऑफ द होल पार्टिकल्स. आहे त्या इलेक्ट्रिसिटीच्या सप्लाय मध्ये ते किती फास्ट मूव्ह करतात, त्याच्यानंतर रेट ऑफ मायग्रेशन म्हणजे कायनेटिक एनर्जी मेजर करण्याकरता वापरू शकतो. Mixture of colloidal particles can be separated by electrophoresis since different colloidal particles in mixture migrate with different rates. हो की नाही? कोलॉइडल पार्टिकल्स वेगवेगळे असू शकतात, मल्टी मॉलिक्युलर आपण बघितलं होतं तिकडे. तर त्याच इलेक्ट्रिसिटीच्या सप्लाय मध्ये प्रत्येक पार्टिकलची मुवमेंट ही वेगवेगळी असू शकते, स्पीड वेगवेगळा असू शकतो. हे आपल्याला अभ्यास करण्याकरता इलेक्ट्रोफोरेसिस मदत करतं. मग एक कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन म्हणजे जवळ येणे, घट्ट होणे, प्रेसिपिटेट करणे. द प्रेसिपिटेशन ऑफ कोलॉइड्स बाय रिमूव्हल ऑफ चार्ज असोसिएटेड विथ कोलॉइडल पार्टिकल्स इज कॉल्ड एज कोॲग्युलेशन. The charge on the colloidal particles is due to the preferential adsorption of ions on their surface. For precipitation of lyophobic colloids, removal of charge is required. A situation with lyophilic colloids is a little different. Lyophilic मध्ये काय आहे, लिक्विड करता प्रेम आहे, त्यांना प्रेसिपिटेट करणं कठीण आहे. The lyophilic particles first attract the molecule of dispersion medium and form a layer of medium surrounding the particles, which may absorb the ions. Hence, for the precipitation of lyophilic colloids, the removal of charge on the layer of medium is necessary. बरोबर की नाही? आपल्या मीडियमला जो काही चार्ज आहे त्याला घालवल्यानंतरच त्याचं प्रेसिपिटेशन शक्य आहे, कारण की ते लायोफिलिक आहे, त्यात त्या लिक्विडलाच ते चिटकून बसलेत, कारण दे आर हॅपी विथ द लिक्विड. आपलं डिस्पर्शन मीडियम आहे, त्याच्यामध्ये डिस्पर्स फेज ही इझिली मस्त त्याच्यात सुखासुखी त्यांचा बसतान बसलेलं आहे, दे आर कम्फर्टेबल विथ इच अदर. मग त्यांना तुम्ही प्रेसिपिटेट करणार कसं, कोअग्युलेट करणार कसं?
त्याच्याकरता तुम्हाला काहीतरी टेक्निक वापरावी लागेल. म्हणजेच तुम्हाला मीडियमचा किंवा फेजचा चार्ज बदलून टाकायला लागेल. तरच ते एकमेकांना हेट करतील आणि मग ते कोॲग्युलेट होतील. आता मेथड्स टू इफेक्ट कोॲग्युलेशन आणि नंतर इमल्शन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या वेळेला बघूया. थोडासाच पार्ट आहे, हार्डली 1 पेज, दॅट वी विल डू नेक्स्ट टाइम. त्याच्यानंतरचा आपला धडा कुठला आहे बघूया जरा. केमिकल इक्विलिब्रियम. असं करूया, ह्या धड्याच्या आपण पटापट आधी नोट्स डिस्कस करूया आणि मग पटकन हा धडा आपण करूया, कारण याच्यानंतरही आपल्याला अजून 4 धडे आहेत महत्वाचे. सो ऑल दिस वी विल डिस्कस नेक्स्ट टाइम. आज आपण थांबूया. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय ओम, बाय प्रेमा मॅम, बाय संगीता. अरे हॉस्टेल आल्या का तुम्ही सगळ्या पिंक मुली? तुम्ही उशिरा आलात का? मला माहित नव्हतं तुम्ही आलाय ते. येस मॅम. ओके, ठीक आहे. बाय बाय. थँक्यू.